तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत शिवसागर ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प इथे. हे पायांचा बोर्ड इथे आणि ह्यांची प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतो. हे आहे शिवसागर ॲग्रो टुरिझम. ह्याचं ह्या जागेची डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तुम्ही ह्यांच्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता आणि बाकीची माहिती काढू शकता. हे तापोळ्यापासून हल्ली 1 किलोमीटरवर आहेत आणि नवी मुंबईपासून 250 किलोमीटर. हे त्याचं एंट्रन्स होतं. हे पार्किंगची जागा आहे. हे त्याचं एंट्रन्स आहे. हा प्ले एरिया. हे यांचं ऑफिस आहे जिकडे तुम्हाला पहिल्यांदा चेकिंग करावं लागतं. या आहेत वरती फर्स्ट फ्लोअरवर रूम्स, रिव्हर फेसिंग. इथे आहेत ग्राउंड फ्लोअरवर ही रूम्स आणि ती गॅलरी टाईप दिसते ते आहे तिकडे कॅफेटेरिया एरिया. हे पा इकडचा व्ह्यू. हे आहे कोयना नदी, बॅकवॉटर्स बोलतात ह्याला. यांनी प्रॉपर्टी खूप चांगली मेंटेन ठेवली आहे व खायची व इथे जेवणाची सोय उत्तम आहे. ते आधी तुम्हाला विचारून घेतात तुमची प्रिफरन्स काय आहे. इकडून तापोळा 1 किलोमीटरवर आहे. हे बघा, हा बॉनफायर एरिया आहे. छान आहे ना. छान आहे ना बोलू, छान. हे आहे कॅफेटेरिया एरिया. आम्ही चाललो आहोत तापोळ्याच्या लेकवर, तापोळा डॅमवर चाललो आहोत कायाकिंगसाठी. आम्ही आज सकाळी सुमारे 6 वाजता नाही, सुमारे 7 वाजता आमचा प्रवास सुरू केला नवी मुंबईपासून ते तापोळा. तिथून इथपर्यंत ऑलमोस्ट 250 किलोमीटर आहे. नाही ते खाली जरा ब्रश नाही लावता ना, कामगार काम करतो. तिकडे दिसतो तो कोयना डॅम आहे ना. तो आहे कोयना डॅम चा एरिया आणि आम्ही तिकडे चाललो आहोत पॅडल बोटिंग आणि कायाकिंगसाठी. काळू चार्जिंग होणारच नाही ना. हे उभे ना असं झाडाचा आवाज गिराला घेतला. ए काळू
तुला हेल्प हवी आहे? चल. क्रॅश झाला तो. कायाकिंग आणि पॅडल बोटिंग करून आलोय. हे खेळ